हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. तर एवढी सोपी केचपची रेसिपी तुम्ही बघितली ना, तर आवर्जून घरच्या घरीच बनवाल बघा. तर इथं 4 मोठे टोमॅटो चिरून घेतले, एका टोमॅटोचे 8 तुकडे, त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, छोटा सालाचा तुकडा, 2 छोटे छोटे कांदे आणि बिटाचे 3-4 तुकडे, एवढं सगळं साहित्य घ्यायचं. नंतर काय करायचं, गॅसवर एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये हे सगळे साहित्य आहे ना ते टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर ॲड करायचं आहे आपल्याला मीठ. तर पाऊण चमचा मीठ इथं मी ॲड केलं आणि त्याच्यानंतर टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला विनेगर. आणि विनेगर टाकून झालं की झाकण ठेवायचं आणि छानपैकी वाफ काढून घ्यायची. पाणी टाकायचं नाही आहे, याला तसंच शिजू द्यायचं. मीठ टाकलं आहे, विनेगर टाकलं आहे, त्यामुळं आपोआप अंगचं पाणी सुटतं. आणि हो, गूळ पावडर पण टाकली आहे मी, तुम्ही साखर टाकू शकता, सांगायचंच राहून गेलं. तर 4 चमचे मोठे भरून गूळ पावडर टाकली आणि नंतर वाफ काढायला ठेवून दिली. वाफ काढून झाली, 15 ते 17 मिनटं साधारणपणे लागले असतील आणि सगळं त्यातलं जे पाणी सुटलं होतं ना ते आटू द्यायचे. नंतर सालं काढून घेतली टोमॅटोची, ती आपोआपच बाजूला होतात बघा असं. आणि टोमॅटो पण गरगरीत शिजलंय. मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलं आणि आपलं केचप रेडी आहे. नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.